यावर्षी मी फार्मवर ग्रोबॅगमध्ये हळद लावायचं ठरवलं. अशा साधारण 12-15 इंचाच्या ग्रोबॅग छान खत मातीने भरून घेतल्या आणि त्यात हळदीचे मातृकंद लावले, जे आता हार्वेस्टिंगसाठी तयार झालेत. हेच तुम्ही कुंडीतही लावू शकता. असे पूर्ण पानं सुकली की पाणी घालायचं नाही आणि मग ग्रोबॅग किंवा आपली कुंडी असेल तर साईडनी हलके हलके थापटून किंवा ग्रोबॅग असेल तर साईडनी असं मारून हळदीचे कंद बाहेर काढायचे. सुंदर वाढलेली आहे माझ्या हळदीचे कंद आणि एकेका मातृकंदाला असे मोठमोठाली हळदीची बोटं अगदी तयार. हळद मातृकंद साधारण जूनमध्ये लावायचा की 7-8 महिन्यात अशी छान हळद तयार होते. ही हळदीची बोटं आहेत ती सगळी अशी तोडून तोडून काढायची आणि मग आपल्याला आत जो दिसतो तो त्याचा मातृकंद असतो आणि तो मातृकंद मात्र आपल्याला नीट प्रिझर्व करायला लागतो पुढच्या वर्षीसाठी. ही बघा अशी सर्व बोटं आम्ही त्या हळदीची काढून घेतलेली आहेत. हा बघा, हा बोटं काढलेला हळदीचा मातृकंद आहे. आता ह्याचं वरचं जे असतं ते कापून घ्यायचं आणि खालचा जो मातृकंद असतो तो सावलीत छान सुकवून घ्यायचा. जरा पसरवून ठेवायचे सगळे मातृकंद आणि मग एखाद्या माठात खाली थोडीशी सुकी माती घालून ठेवायचं. 2 घमेली भरून 15 किलो हळदीची बोटं मिळाली. ती काढलेली हळदीची बोटं पाण्यात घालून अतिशय स्वच्छ धुवून घ्यायची, कारण त्याला पुष्कळ माती चिकटलेली असते. साधारण थोडी थोडी हळद धुवून झाली की पाणी बदलायचं. ती अशी आम्ही स्वच्छ 15 किलो हळद धुवून घेतली आहे. थोडी थोडी करून सगळी हळद स्वच्छ धुवून झाली आहे. आता एका मोठ्या ॲल्युमिनियमच्या पातेल्यात मी 3-3, 4-4 किलो हळद अशी छान उकडून घेणार आहे. साधारण 3 ते 4 किलो हळद उकडण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. हळद उकळल्याने तिचा दर्जा, रंग तर छान राहतोच, परंतु त्यातल्या कुरकुमींचे प्रमाणही योग्य राहते. म्हणून हळद उकडून हळद उकळून झाल्यावर त्यातलं सगळं पाणी ड्रेन करायचं आहे. तुम्ही अख्खी हळकुंड तशीच्या तशी वाळवू शकता, पण मी त्यातले किडके वगैरे काढून असे काप करून वाळवते, म्हणजे ते कडकडीत उन्हात छान खडखडीत वाळतात आणि मग हळद छान वर्षभर टिकते. अख्खी हळकुंडही लोक वाळवतात, पण त्याला खूप वेळ लागतो आणि ती आतपर्यंत नीट खडखडीत वाळत नाही. म्हणून मी नेहमी असे काप करूनच वाळवते. माझे हे काप 15 किलो हळदीचे अतिशय कडकडीत उन्हात मी छान वाळवून घेतले. मग ती मी गिरणीत टाकून दळून आणली. 15 किलो माझ्या हळदीच्या बोटांपासून मला 2.8 kg एवढी हळद मिळाली. घरची पिवळी धमक स्वच्छ विषमुक्त हळद. तुम्हीही घरच्या घरी कुंड्यातनं अशी हळद नक्की लावू शकता. नक्की करून बघा.